माणसानं कसं जगायचं आणि कसं वागायचं हे आपलं आपणच ठरवायचं. लोकांच्या आनंदाचा विचार करत बसाल तर स्वतःचं जगणंच विसरून जाल. कारण वाघाला सुद्धा सर्कसमध्ये दुसऱ्याच्या आनंदासाठी नाचावंच लागतं. माणसाच्या काही इच्छा पावसाच्या थेंबासारख्या असतात. त्यांच्या प्राप्तीने फक्त हाताची तळवे ओले होतात, पण हात मात्र रिकामेच राहतात. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणं ज्याला जमतं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्याला चिडवणं खूप सोपं असतं, पण त्याचं मन न दुखवता त्याला एखादी गोष्ट समजून सांगणं खूप अवघड असतं. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या समोर नाही तर त्याच्या जागी स्वतः उभं राहावं लागतं. चालताना नेहमी ठेच लागली की दगडाला दोष द्यायचा नसतो, कारण कधी कधी आपण आपले पावलं सुद्धा चुकीच्या जागी ठेवत असतो. आयुष्यात प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येक जण आयुष्यातील कोणती ना कोणती लढाई नक्कीच लढत असतो. पुण्य कमावण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची काहीच गरज नसते. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा, हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. जी माणसं आपल्याला हवीशी वाटतात तीच माणसं कधी आयुष्याच्या सोबतीला मिळत नाही. मात्र जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास कधी सरत नाही. आपल्या डोळ्यामध्ये पाणी तेव्हाच येतं जेव्हा आपण खरं असून सुद्धा कोणी आपल्याला समजून घेत नाही. खरं बघितलं तर मुलगी होऊन जगणं सोपं नाही. रोज रडून सुद्धा हसावं लागतं. सर्वांचं मन जपता जपता स्वतःचं मन मारावं लागतं. आणि हे मन मारून जगणं सोपं नसतं, ते खूप कठीण असतं. आपल्याकडून होणारा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं. आणि आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं. तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात, पण प्रत्येकाचा अंदाज वेगळाच असतो. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात तर काही माणसं आपल्या आयुष्यात येऊन निघून जातात, पण आयुष्यभर आपल्या आठवणीत तीच राहतात जी आपल्याला मनापासून आपलं समजतात. आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक माणसं आपल्याला काहीतरी शिकवत असतात. काही माणसं शिकवतात जगायचं कसं, तर काही माणसं शिकवतात वागायचं कसं. तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात, पण प्रत्येक क्षणाचा आनंद वेगळाच असतो. काही माणसं आयुष्यात येतात आणि काही माणसं आयुष्यातून जातात, पण आपण आपलं मन त्याच माणसाकडे व्यक्त करतो जो माणूस आपल्याला मनापासून आपलं मानतो. एखाद्या व्यक्तीला खोट्या आशा दाखवून त्याच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं केव्हाही चांगलं असतं. आयुष्यामध्ये जेव्हा आपण केलेल्या असंख्य चुकाची आपल्याला जाणीव होते तेव्हा आपल्याला खूप दुःख होते, पण त्यापेक्षाही दुःख तेव्हा होते जेव्हा आपण चुकीच्या माणसासाठी चांगल्या माणसाची किंमतच केलेली नसते. फुलं रोजच फुलतात आणि सुगंध सुद्धा रोजच देतात. आयुष्यात
चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. तीच खरी माणसं तुमची असतात, जे तुमच्या सुखासाठी स्वतःच्या दुःखाचा थोडा जरी विचार ते करत नसतात. तुम्ही नेहमी फुलावरून चालावं यासाठी ते नेहमी काट्याच्या मार्गावरून चालायला तयार असतात. पण आपलं मन नेहमी तेव्हाच दुखते जेव्हा आपण एखाद्यासाठी इतकं करून सुद्धा समोरच्या व्यक्तीला यामध्ये सुद्धा आपला स्वार्थच वाटत असतो. ज्यांना जे वाटतं ते वाटू द्या, कारण नजरेचा इलाज होऊ शकतो, पण दृष्टिकोनाचा इलाज होऊच शकत नाही. लोकांचं बोलणं विचित्रच आहे. पहिल्यांदा काळजावरती वार करतात आणि नंतर काय झालं म्हणून स्वतःच विचारतात. आपल्याला वेदना देणारी माणसं तीच असतात जी तुम्हाला म्हणतात, मी तुझ्या डोळ्यात अश्रूसुद्धा बघू शकत नाही. बोलणारे बोलून जातात, पण कोणाला कुठे वेदना होतात हे ज्याचं त्यालाच कळत असतं. आयुष्यामध्ये तुम्हाला काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीमध्ये शांत राहायला शिका, कारण खूप वेळा कठीण परिस्थितीमध्ये मन सैरावैर भटकू लागतं आणि आपण चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचंच नुकसान करून बसतो. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून बघा. ती व्यक्ती तुम्हाला एक धडा नक्की शिकवून जाईल. तो म्हणजे स्वतःपेक्षा विश्वास कधीच कोणावर करायचा नसतो. खरं बघितलं तर कोणावरही जास्त नाराज राहायचं नसतं. जर समोरच्या माणसाला तुमची गरजच नसेल तर जोर जबरदस्ती करून नातं टिकवून ठेवण्यामध्ये काही अर्थच नसतो. माणूस कितीही आनंदी असला तरीही जेव्हा तो एकांतामध्ये बसतो तेव्हा फक्त त्याला त्याच्या आयुष्यातील कडू आठवणीच आठवतात. जर एखाद्या माणसाला एकटं राहायला आवडत असेल तर याचा अर्थ असा होत नाही की तो कोणालाच आवडत नाही. याचा अर्थ असा होतो की त्याने जगाला पूर्णपणे ओळखलं आहे आणि त्याला चांगलंच माहीत आहे, आपल्या इतकं आपल्याला कोणी समजून घेतच नाही. मतलबी लोकांना मोबाईलमधून नाही तर डोक्यातून डिलीट करायला शिका. अशी लोक डोक्यात जरी राहिली तरी ती घातकच असतात. कितीही दुःख झालं तरी घरात मनसोक्त रडून घ्या, पण घराचा दरवाजा नेहमी हसत उघडा, कारण तुमच्या दरवाजावर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमचं दुःख समजू शकत नाही. तुमच्या दुःखावर मीठ नक्की लावू शकते. श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, तुम्ही कोणाचं मन दुखावू नका, मी तुमचं सुद्धा मन कधीच दुखू देणार नाही. माणूस जितका गोड राहिला तितकाच लोक त्याचा फायदा घेतात. म्हणून स्वभावामध्ये थोडासा चपळपणा सुद्धा असायला हवा. असं कधीच समजू नका वाईट वागण्याचीच फक्त शिक्षा मिळते. कधी कधी खूप चांगलं वागण्याची सुद्धा आपल्याला शिक्षा मिळत असते. आपल्या आयुष्यातील कडू सत्य, जेव्हा आपली वेळ खराब असते ना, तेव्हा आपल्यावर प्रेम करणारी माणसंसुद्धा आपल्याला सोडून जातात. आणि जेव्हा वेळ चांगली येते तेव्हा परकेसुद्धा आपले असल्याची जाणीव करून देतात. आयुष्यामध्ये येणारी वेळ कशीही असली तरी प्रत्येक वेळ माणसाला काहीतरी नक्की शिकवते. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहून विचार करायला शिका की या वेळेनं तुम्हाला काय शिकवलं.
व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू आपण अशाच पॉझिटिव्ह विचारांसोबत. तोपर्यंत बाय.